नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. मला गणकच जण विचारतात नारपार काय आहे ताई, नारपार काय. मी मागे त्यावर बोलणं तर नारपार काय आहे ते मी आज तुम्हाला सांगायला चाललो. नाशिक जिल्हामा सुरगाणा म्हणीसन तालुका आहे आणि तटे ज्या सह्याद्रीने पर्वत रांगा आहे तटे केमना डोंगर आहे आणि तटे इतला जबरदस्त पाऊस पडस, खूप जास्त पाऊस. म्हणजे एक वर्ष मात्र ते 160 TMC पाणी पडस, इतला पाऊस पडस. तर एक साखर कारखानाले जिथला ऊस लागस ना तिथला ऊस तयार व्हायला 1 TMC पाणी लागस आणि 160 TMC पाणी तट विराणे. आणि त्या डोंगरस माईन छोट्या मोठ्या करीसन अशा 22 नद्या असना उगम व्हायला आणि ही बट्ट पाणी अरबी समुद्रमा व्हायचास. त्या मास ह्या 2 नद्यासना उगम व्हायले. पहिली म्हणजे नारपार आणि दुसरी म्हणजे दमनगंगा. जर या नदीसनं पाणी आपला तापी खोरा माईन उतार तर आपला खानदेशना म्हणजे पुरा खानदेशना दुष्काळ हाऊ कायमना संपू शकस. इतला म्हणजे फायदेशीर आहे तो प्रोजेक्ट आपल्यासाठी. हा योजना सुरुवातले भाऊसाहेब हिरे यासनी मांडली होती. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यासनी ती मान्य करी आणि त्यानंतर ह्या योजनांना सर्वे सुद्धा व्हायना. नंतर मग जलसंवाद मंडळ आणि चितळे समितीनी शिफारस करी की याना मागलं जे पाणी 70% पाणी आहे महाराष्ट्राला जाईन आणि 30% गुजरातले जाईन. जराशी हेरफार होऊ शकस कारण हाई हाऊजो लेख ह्या बापू हटकर यास नाही आणि मी तो जसा तसा तुमले सांगी राहिनो. तर जर कोले काही प्रश्न विन यावर तर तुम्ही बापू हटकर यासले विचारू शकतस. मग त्यानंतर त्याचं म्हणणं उन की भाऊसाहेब हिरे यासना नंतर त्याचा निधन नंतर खानदेशले तसा प्रभावी नेताच भेटणार नाही आणि त्याचा निधन नंतर नारपार योजना पण अख्खा खानदेश विसरी गे. त्यानंतर मग 2002 मा बापू हटकर आणि त्यासना ज्या सहकारी मित्रमंडळी होता त्यासनी मिळीसन परत हाय जी नारपार योजना आहे याला एक नवीन स्वरूप देवाना प्रयत्न करा आणि 2024 मा बरीच जनजागृती आहे नारपार प्रोजेक्ट विषयी व्हायले आणि तो खूप महत्वानी योजना आहे. ज्यावेळेस नरेंद्रभाई या गुजरातना मुख्यमंत्री होतात त्यावेळेस अशोक चव्हाण आपला महाराष्ट्राना मुख्यमंत्री होतात आणि त्यासने अवकरार पुरा उलटा कर टाका. 60% पाणी हाय गुजरातले आणि 40% आपला खानदेशले आणि ते आपला खानदेशवाला असले मान्य नव्हतं. सुरुवातले खानदेशले जर सोडं ना तर नारपारवर बाकी कोणच लक्ष नव्हतं. पण जवळ त्यासना भागणं पाणी बाकी ना भागवायला धरण बांधीसन आडावायला लागणार तवय त्यासनी नजर आपला केमना डोंगरवर गई म्हणजे नारपारवर गई. त्यावेळेस तर हाय जे खानदेशनं पाणी आहे याला कोणी वालीच नव्हतं आणि ते पाणी बट तापी खोरामाई समुद्रमा वाही जाय. मग ते पाणी यासनी नंतर लई जावानं ठरावं की हाई पाणी आता आपण वापरूत कारण हाई पाणीले अडवणारं दुसरं कोणीच नाहीये. बाकी म्हणत हाई पाणी मुंबईले द्या त्यावर आखो गुजरातना डोया होताच. मग कोणीतरी भुजबळ साहेब असले हाई सांग मग भुजबळ साहेबसनी त्वरित हालचाल करीसन मांजरपाळा एक हा प्रकल्प करा आणि ते पाणी गोदावरीमाले घ्या गोदावरीमा. त्यावेळेस कसमादे पट्टा मागला शेतकऱ्यासनी आंदोलन कर की हाई पाणी आमले पण द्या म्हणे. तर त्यावेळेस ज्या मंत्री होतात अजितदादा पवार आणि भुजबळ साहेब यासनी त्या आंदोलन शेतकरीसनी मागे लेवान पाहिजे म्हणीसन सांग की हा ठीक आहे मग मांजरपाळा 1 हाई आमण्यासाठी म्हणे आणि मांजरपाळा 2 हाई तुमण्यासाठी आपण प्रकल्प करूत म्हणे. पण मांजरपाळा 1 तर वी घ्या पण मांजरपाळा 2 हाई वहिनाच नाही म्हणजे न होतच इनडायरेक्टली हाई फसवणूक व्हायले खानदेशवासी असणे. नंतर मग हाई पाणी मराठवाडाले देवाना प्रस्तावना म्हणे. त्यावेळेस कोणीच बोललं नाही की हाई पाणी खानदेश नाही की काय म्हणजे खानदेशले कोणी वालीच नाही का. हाव तो प्रकार वी घ्या गरीब की बीबी सबकी भाभी म्हणजे कोणी विचारच करा नाही. इथला दिवस मांजरपाडा 2 प्रकल्प हाऊ कागदवर तरी होता. शेवटी त्या कागद असले पण म्हणजे त्या कागदले पण उदी लाग गई डेकणे लाग ग्यात. बापू हटकर आखो असं पण म्हणतात की गुजरातना पहिलेपासून या पाणीवर डोया होता म्हणे आणि गुजरातनं नियोजन आहे भावनगर राजकोट याना दरम्यान एक डोला शहर बसाडणे जे भविष्यमा मुंबईले टक्कर दिन असं त्याचं नियोजन आहे म्हणे. हाय डोला सिटीले लागणारं पाणी हाय केमना डोंगर माईन लई जावानी त्यासनी योजना आहे म्हणे. त्यामुळे हाय कागदवर असणारी योजना सुद्धा त्यासनी रद्द करेल. नारपारनं महाराष्ट्राला मिळणारं पाणी हाय खानदेशला मिळणारं पाणी आहे. त्यामुळे महाराष्ट्राना नेता असले या पाणीनं काही सोयरसुतक नाहीये. बापू हटकर आखो असं पण म्हणतस की महाराष्ट्राना नेता या बलवान आहेत म्हणे आणि खानदेशना नेता या दुबळा आहेत म्हणे. म्हणीसन महाराष्ट्राना नेता या खानदेशी जनताले गुलाम आणि खानदेशले महाराष्ट्राने वसाहत समजतस म्हणे. इतलंच नाही तर त्या परस्पर पाणीना करार या ठरावतच
अजिबात म्हणजे खानदेशी जनतानं मत लेवो की काय म्हणजे त्याशी काही घेणं देणं नाही, त्या परस्परच ठरायले. या विरुद्ध उठाव हा उठानाच पाहिजे आणि हे खरं आहे. आपल्या हक्कानं पाणी आपले भेटानच पाहिजे. सध्या देवेंद्र फडणवीस आई राज्यपालनी जे पत्र दिले ते फिराय राहणार, पण हाई साफ आहे केंद्र सरकारनी जी योजना रद्द करेले ती राज्य सरकार कसं काय लागू करीन. एक विचार करासारखी गोष्ट आहे. सपोज व्ही जरी गई लागू तर ते जे 10 TMC पाणी दी राहणार का तर ते 60 TMC आणि 40 TMC पासून म्हणजे डायरेक्ट 10 TMC ते पाणी आम्ही खानदेशनी जनताले मान्य नाहीये. केंद्रीय करारानुसार 70% पाणी आपल्या खानदेशले देवान पाहिजे, म्हणजे जवळपास 112 TMC पाणी. आणि तुम्ही 10 TMC पाणी खानदेशले देवान म्हणी राहणार, मजाक चालू आहे का. आमले ते 10 TMC पाणी मान्य नाहीये. 70 ठरेल होतं तर ते देवानं. आणि आता सध्या विधानसभा निवडणुकाही राहणार तर नशीबने आपले साथ दिले तर आपण ते संधीनं सोनं करूत. तर आई सोनांसारखी संधी चाली येईल, ती संधीनं सोनं कसं करानं ते आपला हातमा आहे. मग ते जात पात धर्म म्हणा पक्ष म्हणा ते बट्ट साईडले ठिसन आपली जी येणारी पिढी आहे तिना विचार करीसन हा जो प्रोजेक्ट यान मागे लागानी खूप जास्त गरज आहे. तुम्ही खासदारकी आमदारकी जी पण असेल ती खानदेशपेक्षा मोठी नाहीये. बाकी त्यांना विचार करीसन जर आपण नारपारना प्रोजेक्टना मागे लागलो तर मला वाटतं आपण एकत्र जर उनू तर 70% पाणी लेवानं इथलं विशेष नाहीये, ते आपल्या आरामतून भेट जाईन. शिवाय निवडणुका पण इराणात हाऊच टाइम शे. आता मला असं पण माहीत पडेल की GR राहणार वगैरे तर उन्हा तर त्यावर पण एक व्हिडिओ बनाडसू. सध्या तुम्ही यावर विचार करा आणि नारपार काय ते मी बापू हटकरी असणार लेख मग तुमले समजावण्याचा प्रयत्न करा. आता पुढला विचार तुम्ही करा. जर आपला वाला वडील आपला विचार करतात तर आज दुष्काळग्रस्त आपला खानदेश आता जसा आहे तसा राहता आणि यापेक्षा वाईट परिस्थिती भविष्यमा येईन जर नारपारना प्रोजेक्ट व्हायना नाही तर विचार करा. आपला लेकरेसनी आपला नात्रेसनी कसा दिन काढान पाहिजे हाही आपला हातमा आहे. आता त्यासनं भविष्य तुमना हातमा